उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरामध्ये असे वाळवण तयार होतातच. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी सकाळपासून दुपारपर्यंतचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासोबतच एक वाळवणाचा पदार्थ मी बनवलेला आहे, तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सकाळची छान अशी देवपूजा माझी आजची झालेली होती आणि त्यानंतर मग थोडा वेळ होता, कारण मुलं स्कूलमध्ये गेलेली होती आणि जेवण वगैरे सुद्धा झालेलं होतं. तर म्हटलं आता देवघराचा जो खालचा कप्पा आहे तर तो आवरून घेते. तर जसं की मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी देवघर जे आहे किंवा देवघराचा जो टेबल आहे तर तो 15 दिवसातून किंवा 8 दिवसातून एकदा, किंवा नाही शक्य झालं तर महिन्याभरातून एकदा तरी स्वच्छ करतेच. आणि तसं तर 8 दिवसातून एकदा किंवा प्रत्येक डबा घेतल्यानंतर तो स्वच्छ पुसूनच देवघरामध्ये ठेवते, किंवा जिथे कुठे खाली टेबल आहे तर टेबलमधले सगळे डबे मी पुसूनच ठेवते, जेणेकरून मग डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही आणि सगळे डबे जे आहे ते एकदाच खराब होत नाही आणि आपल्याला जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. कारण जास्त डबे खराब असतील तर वेळसुद्धा तितकाच लागतो आणि सगळं सामान आवरायला, व्यवस्थित ठेवायलासुद्धा आपल्याला तितकाच वेळ जातो. त्यामुळे मग असे सगळे डबे ज्यावेळेस मी एखादा डबा जरी वापरला, जसा रांगोळीचा डबा असेल किंवा धूपचा डबा असेल, तर तो मी घेतल्यानंतर लगेच पुसून ठेवते, जेणेकरून तो जास्त खराब होत नाही. आणि मग 8 दिवसातून एकदा किंवा मग 15 दिवसातून एकदा तो स्वच्छ घासूनसुद्धा घेते, की मग तो जास्त खराबसुद्धा होत नाही. तर देवघराची आणि खालचा जो टेबल आहे तर त्याची स्वच्छता अशी मी अधूनमधून करत असते, जेणेकरून मग एकदाच सगळं आपल्याला करायची गरज पडत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो. तर इथे देवघराचा जो टेबल आहे तो छानपैकी सगळा पुसून माझा झालेला होता. त्याच्यामधले डबे मी व्यवस्थित पुसून तिथे टेबलमध्ये ठेवले होते. आणि त्यानंतर म्हटलं मग आता बऱ्याच दिवस झाले मी मिरच्या वगैरे आणून ठेवलेल्या होत्या, तर 2-3 दिवस झालेत मिरच्या आणून, आणि त्या तशाच फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या. तर त्याचं वाळवण करायचं होतं, तरीसुद्धा ते काही लक्षात आलं नाही आणि त्या तशाच फ्रीजमध्ये असल्यामुळे त्या कामामध्ये त्याच्याकडे लक्षही गेलं नाही. तर आज मिरच्या मग मी छान अशा धुवून ठेवल्या. म्हटलं आज याचं वाळवण जे आहे ते करूनच घेऊया. तर सगळ्या मिरच्या मी धुवून स्वच्छ ठेवून दिल्या होत्या. 1-2-3 तास त्या छान अशा वाळून गेल्या आणि त्यानंतर मग त्याला स्वच्छ पुसून घेतल्या. तशा तर त्या बाहेर छान अशा गॅलरीमध्ये ठेवल्या होत्या, त्यामुळं त्या व्यवस्थित वाळलेल्या होत्या. पण म्हटलं तरीसुद्धा त्याला थोडंफार पाणी राहायला नको, म्हणून मी कोरड्या कपड्याने एका सुती त्याला पुसून घेतलं आणि त्यानंतर मग त्या चिरून घेतल्या. तर मिरच्या ज्या आहेत त्या इथे 2 प्रकारच्या आहेत. ज्या मोठ्या मिरच्या आहेत तर त्या जास्त तिखट नाही आहे, पण त्याच मी जास्त प्रमाणात घेतल्या होत्या, म्हणून म्हटलं आता ह्या घेतल्याच आहे तर अर्धा 1 किलो त्या असतील, तर त्याच्यामधल्या थोड्या मी चिरून घेतल्या आणि बाकीच्या मग फ्रीजमध्ये ठेवल्या, ज्या की ठेच्याला वगैरे कामात येतात. आणि ज्या दुसऱ्या मिरच्या होत्या तर त्या खूप तिखट आहे आणि एवढ्या छोट्या ह्या मिरच्या आहे तर तेवढ्याच त्या तिखटसुद्धा आहे. तर त्यासुद्धा मिरच्या मग मी घेतल्या, पण त्या अगदी कमी प्रमाणात घेतल्या, अगदी पावभर असतील एवढ्या मिरच्या मी घेतल्या. आणि त्यासाठी मग काही मसाले मी घेतले, तर मसाले मी काही मोजून घेतले नाही, अगदी एका वाटीचं कमी जास्त प्रमाण एवढं असेल. तर 1 वाटी भरून मी इथे धणे घेतले होते, ते छान भाजून घेतले. त्यानंतर मोहरीची डाळ घेतली, तीसुद्धा 1 वाटीला थोडी कमी असेल एवढी घेतली, आणि सोबत थोडे जिरे आणि मेथ्यासुद्धा छानपैकी भाजून घेतल्या. आणि मेथ्या आणि बाकीचे पदार्थ जेवढे आपण छान भाजून घेऊ तर तेवढा आपला पदार्थ खूप छान आणि कुरकुरीत असा होतो. तर तशा तर मिरच्या वाळल्यानंतर आणि जेव्हा आपण तळतो ना तर तेव्हा छान कुरकुरीत होतातच, पण जेवढे आपण सगळे मसाले छानपैकी भाजून घेऊ तर ते तेवढे छान होतात. आणि इथे सगळे मसाले मी भाजून घेतले आणि त्यानंतर एका ताटामध्ये गॅस ओट्यावरतीच ठेवले, कारण ते खूप गरम होते. म्हटलं थंड होऊ देते तोपर्यंत. मग छान असं ताट वाढून मी घेतलं. इथे काल ज्या कोथिंबीरच्या वड्या केल्या होत्या तर त्या मी नैवेद्यासाठी काढून ठेवल्या होत्या, तर मी ताटामध्ये काढून घेतल्या. आणि त्यासोबतच आज जी भाजी केली होती तर ती भाजी वाढून घेतली, त्यासोबत पोळी आणि त्यासोबतच गाजराचा छान असा हलवासुद्धा केला होता. तर आता शेवटी गाजर जे आहे ते बाजारामध्ये खूप स्वस्त येतात, त्यामुळे मग मी भरपूर असे 1-2 किलोच्या प्रमाणामध्ये घेतले होते आणि त्याचा हलवा केला. कारण गाजराचा हलवा म्हटला की तो मुलांना खूप आवडतो
तसं जर गाजर नुसतं खायला दिलं की ते त्यांना आवडत नाही, पण गाजराचा हलवा म्हटला की तो आधी आवडतो, म्हणून मग मी गाजराचा हलवाच छान घेतला. आणि त्यानंतर मग असं सगळं ताट मी वाढून घेतलं. त्याच्यामध्ये थोडे गाजर आणि चिरलेला मुळा मी ठेवून घेतला आणि छान असा नैवेद्य मी देवांना दाखवून घेतला. आता भाजलेला मसाला थंड व्हायला थोडा वेळ होता, म्हणून म्हटलं चला आता देवांना नैवेद्य पण दाखवून घेते आणि जेवणसुद्धा करून घेते. तर छान असा नैवेद्य मी देवांना दाखवून घेतला आणि त्यानंतर मग मी जेवण करून घेतलं. आणि जेवण झाल्यानंतर मग जेवणाची भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर मसाला जो आहे तो छान असा थंड झालेला होता. तर म्हटलं आता हा मिक्सरमधून बारीक करून घेते. हे सगळं प्रमाण मी अंदाजे घेतलेलं आहे, मोजून मापून असं काही घेतलेलं नाही, कारण आता हे मी घरगुतीच म्हणजे घरासाठीच करते. तर थोडंफार प्रमाण इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही असं म्हणून मग मी अंदाजेच सगळं घेतलं. पण तसं आता आपल्याला नेहमी स्वयंपाकाची सवय आहे, त्यामुळे सगळे पदार्थ जे आहे ते कमी जास्त प्रमाणात आपण जरी घेतले तरी देखील पदार्थ हा होतो. तर सगळे जे मसाले आहे ते मी छानपैकी भाजून घेतलेले होते. त्यानंतर ते एक एक करून मग मिक्सरला थोडे थोडे बारीक करून घेतले, कारण सगळे मसाले जे आहे ते एकदमच बारीक केले की मग ते जाडसर बारीक होतात आणि व्यवस्थित ते त्याचा कूट जो आहे तो तयार होत नाही. त्यामुळे मग अर्धा अर्धा मसाला काढून घेतला आणि छान असा तो मिक्सरला बारीक करून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं होतं दही, कारण इथे आपण सांडग्या मिरच्या करणार होतो त्यासुद्धा दह्यातल्या. तर मग दही जे आहे ते मी 1 पावच घेतलेलं होतं. खरं सांगू का, हे दही मी बाहेरून आणलेलं नव्हतं, घरीच लावलं होतं, कारण दूध भरपूर शिल्लक राहतं. त्यामुळे मग अधूनमधून दही लावते, तर म्हटलं मग बाहेरून दही आणल्यापेक्षा घरचंच दह्याचं आपण बनवूया. तर इथे दही मी लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर ते सकाळी मग लावून छान बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मग ते चिरलेल्या मिरच्यांमध्ये टाकून घेतलं. तर मिरच्या मी आता इथे एक किंवा 2 कटच केलेल्या होत्या. त्यानंतर दोन्हीही मिरच्या मी वेगवेगळ्याच ठेवल्या, कारण मिरच्या वेगळ्या आणि फिक्या मिरच्या वेगळ्या ठेवायच्या होत्या, म्हणून मग दोन्ही वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी टाकल्या. तर ज्या तिखट मिरच्या होत्या त्या मी कढईमध्ये टाकून घेतल्या आणि ज्या फिक्या मिरच्या होत्या तर त्या मी मोठ्या पातेल्यामध्ये टाकल्या, कारण त्यांचं प्रमाणसुद्धा तेवढं जास्त होतं. तर मग मसाला जो आहे तर तो कढईमध्ये असलेल्या मिरच्यामध्ये थोडा कमी टाकला, कारण त्यांचं प्रमाणसुद्धा कमी होतं. आता त्या मिरच्या 1 पावच असतील जवळपास, पण ह्या मिरच्या ज्या आहे त्या अर्ध्या किलोच्या वरती होत्या, त्यामुळे मग जास्तीचा मसाला मी याच्यामध्येच टाकला आणि जेवढा जास्त मसाला लावता येईल तेवढा जास्त मसाला मी लावला. आता ह्या सांडग्या मिरच्या म्हटल्या की याच्यामध्ये मसाला जो आहे तर तो आतमध्ये भरला जातो. तर याच्यामध्ये दही घालणार होते, म्हणून म्हटलं तसंही हे एकत्र होणारच आहे. तर मग मी मसाला जो आहे तर तो डायरेक्ट वरून घातला आणि सगळ्या मिरच्या ज्या आहे जसं आपण भज्याचं भिजवतो तर तशा सगळ्या एकजीव करून घेतल्या, जेणेकरून मग सगळा मसाला मिरच्यांना लागून जाईल. तर बघू शकता तुम्ही सगळा मसाला जो आहे तो मिरच्यांना व्यवस्थित लागलेला होता. त्यानंतर जे दही होतं ते सुद्धा मिरच्यांवरती घालून घेतलं आणि ते 10 ते 15 मिनटासाठी मी झाकून ठेवलं. त्यानंतर परत एकत्र केलं आणि परत झाकून ठेवलं आणि परत ते 2 तासासाठी मी तसंच ठेवलं. आता 2 तास झालेले होते. 2 तास झाल्यानंतर मग मिरच्या काढून घेतल्या आणि छानपैकी अशा ताटामध्ये त्या वाळवून घेतल्या. आता मिरच्या छान अशा भिजलेल्या होत्या त्यामध्ये. तर त्यानंतर मग त्या सगळ्या एक एक करून मी ताटामध्ये काढून घेतल्या. छान अशा दही घातलेल्या आंबट तिखट मिरच्या ज्या आहे त्या चवीला खूप छान लागतात आणि त्यातल्या त्यात आपण त्याच्यामध्ये धने मेथीचा जो मसाला घातलेला आहे तर तो सुद्धा खूप छान लागतो. त्यामुळे मग ह्या मिरच्या चवीला खूप छान होतात आणि ज्यावेळेस आपल्याला भाजी एखादी आवडत नसेल किंवा चटणीसुद्धा नसेल तर अशा वेळेस आपण ह्या मिरच्या तळून खाऊ शकतो किंवा अगदीच त्यावरती थोडं तेल टाकून त्याच्यावरती भाजून जरी घेतल्या तरी खूप छान लागतात. मस्तपैकी खरपूस अशा त्या तव्यावरती भाजल्या जातात आणि चवीला तर खूप छान लागतात. तर याच्यामध्ये मी सगळे मसाले घालून घेतले होते आणि त्यानंतर वरून चवीपुरतं मीठ हे घातलं. तिखट टाकायची तर आपल्याला गरज नाही. सगळे मसाले छानपैकी मिरचीला लावून घेतले आणि त्यानंतर सगळ्या मिरच्या ज्या आहे त्या दोन्ही ताटामध्ये काढून घेतल्या. ज्या मोठ्या मिरच्या आहे त्या 2 स्टीलच्या ताटामध्ये मी काढल्या आणि ज्या छोट्या मिरच्या आहे ना तर त्या अशा छोट्या कोपरमध्ये मी काढून घेतल्या. स्टीलचा कोपर होता तर त्याच्यामध्ये सगळ्या मिरच्या मी काढून घेतल्या आणि त्यानंतर मग एक एक करून सगळ्या मिरच्या अशा व्यवस्थित ठेवल्या, जेणेकरून त्या छानपैकी वाळतील. कारण काय आहे, आता गॅलरीमध्ये पाहिजे तेवढी जागा नाही आहे आणि जरी टाकलं तरी मग आमच्याकडे जी मनू आहे तर ती जरी ते खात नसली तरी त्याला जाऊन तोंड लावते, म्हणून मग ते नंतर खायला नको वाटतं.
तर त्यामुळे मग मी असं काहीतरी वाळवायचं असेल तर ते ताटामध्येच वाळवते, किंवा मग ज्या दिवशी काही असं वरती वाळवायचं असेल तर तेव्हा मग ते बाहेरचं सगळं झाडून तर मी रोजच स्वच्छ करते. पण ज्या दिवशी काही वाळवायचं असेल त्या दिवशी 2-3 वेळा स्वच्छ धुवून पुसून घेते आणि मग त्यानंतर ते बाहेरचं दार जे आहे तर ते मी लावूनच घेते, जेणेकरून मग तिकडे कोणीच जात नाही आणि सगळे जे काही वाळवणाचे पदार्थ आहेत तर ते व्यवस्थित वाळतात. आता त्यासोबतच मी इथे बांबू प्लांटसुद्धा ठेवला होता बघा, कारण त्यालाही सुद्धा 1-2 दिवसातून मी उन्हामध्ये ठेवते. आणि त्यासोबतच ज्या आता मसाला लावलेल्या मिरच्या होत्या, सांडग्या मिरच्या आपल्या, तर त्यासुद्धा उन्हामध्ये ठेवून घेतल्या आणि त्यानंतर मग दार जे आहे ते मी लावून घेतलं. आता मिरच्या छानपैकी उन्हामध्ये वाळायला ठेवून दिल्या. आता 1 ते 2 दिवस त्या तशाच उन्हामध्ये छानपैकी वाळू देणार आहे आणि त्यानंतर मग त्याला एका कोपरमध्ये काढून घेईल, जेणेकरून मग आणखीन 1-2 दिवसात व्यवस्थित वाळून जातील. तर मिरच्या उन्हामध्ये ठेवल्या आणि त्यानंतर मग कपडे वाळलेले होते तर कपड्यांच्या घड्या घालायला मी घेतल्या. तर इथे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि त्यानंतर मुलांचे कपडे जे आहे ते कपाटात व्यवस्थित ठेवून दिले. आता हे रोजच्याच वापराचे कपडे आहे, पण तरी देखील दुसरीकडे जास्त जागा नाही, त्यामुळे मग असंच मी कपाटामध्ये मुलांचे कपडे जे आहे तर ते ठेवत असते. तर ते कपडे ठेवण्याचं हे जे कपाट आहे तर हे सुद्धा बऱ्यापैकी घाण झालेलं होतं, कारण मुलं शोधायचं असलं की लगेच त्याला हात लावतात. एखाद्या वेळेस काहीतरी खाताना हात लावतात किंवा खेळत असताना हात लावतात, तर मातीचे कशाचे हात जे आहे त्याला लागतात, तेलाचे असो किंवा पाण्याचा जरी हात लागला तरी त्याचे डाग लगेच याच्यावरती दिसून येतात, कारण याचा कलर डार्क ब्राऊन आहे. त्यामुळे मग ते दिसलं की असं वाटतं आता लगेच हे मी कधी पुसते आणि कधी नाही असं होतं. तर मग मला ते भरपूर असे डाग या कपाटावरती दिसले, म्हणून मग मी ते पुसायला घेतलं. तर इथे मी कोलिनने सगळं कपाट जे आहे ते स्वच्छ करत होते. तर सगळ्यात आधी कोलिनने छान असं स्प्रे करून घेतलं आणि त्यानंतर मग एक करून दोन्ही कपाटाचे जे दरवाजे आहेत तर ते व्यवस्थित पुसून घेतले, कारण मग त्याच्यावरती धूळ वगैरे सुद्धा बसते आणि मुलं तेलाचे हात लावतात किंवा पाण्याचे हात लावतात, त्यामुळे ते खराब होतात. तर मग सगळं व्यवस्थित कपाट जे आहे ते पुसून घेतलं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती सुद्धा थोडीफार धूळ झालेलीच होती, कारण बाहेर आजूबाजूला सगळी शेती आहे आणि शेतीमध्ये आता सध्या जास्तीचं काही पेरलेलं नाही, त्यामुळे मग धूळ वगैरे खूप येते. तर मग हे नेहमी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काच असेल किंवा कपाट असेल किंवा आणखीन कोणतं सामान असेल तर ते सगळं पुसून काढावं लागतं, कारण दरवाजे मुलं उघडे ठेवतात आणि सगळी धूळ डायरेक्ट घरामध्ये येते. म्हणून मग अशी स्वच्छता जी आहे ती अधूनमधून करावी लागते आणि जर आपण अशी स्वच्छता अधूनमधून केली तर आपलं घर नेहमी छान आणि सुंदर असं दिसतं. तर असे हे जे कामं आहे हे मी दुपारच्या वेळेमध्ये करते, कारण सकाळी तर आपल्याला मुलांना स्कूलमध्ये सोडायचं असतं, त्यांचं सगळं आवरायचं असतं, टिफिन वगैरे बनवायचा असतो, तर त्यातच सकाळचा जो वेळ आहे तो निघून जातो आणि मग दुपारची कामं असतात आणि कपडे वगैरे असतात, भांडी असतात, ते सगळं करेपर्यंत दुपार होऊन जाते आणि दुपारी मग कपडे प्रेस करायचे असतील किंवा वाळलेल्या कपड्यांच्या घड्या असतील तर त्यात अर्धा-पाऊण तास जातो आणि त्यानंतर मग मुलं घरी येतात, तर मग मुलांना परत खायला काहीतरी द्यायचं असतं किंवा त्यांचे कपडे असतात स्कूलचे ते धुवायचे असतात, तर त्यात भरपूर वेळ जातो. म्हणून मग असे जे काम आहे तर ते मी मुलं स्कूलमधून यायच्या आधी करते किंवा मग मुलं दुपारी झोपल्यानंतर करते. तर इथे सगळं कपाट जे आहे ते मी व्यवस्थित पुसून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग कपाटाच्या वरती सुद्धा हेल्मेट वगैरे आहे, प्रेस वगैरे ठेवलेली आहे, काही बुक्स आहे, तर तिथे सुद्धा थोडीफार धूळ झालेली होती, तर ते सुद्धा स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या बाजूला एक छोटा ग्लास आहे जिथे मी तेलाचे पावडरचे डबे वगैरे ठेवते आणि काही कंगवे वगैरे असतात, परत मुलांचं सामान असतं, तर ते सगळं मी वरती तिथे ग्लासवर ठेवते. तर ते सुद्धा खराब झालेलं होतं, तिथं धूळ बसलेली होती, कारण तेलाचे हात लागतात आणि परत धूळ बसली की सगळं चिकट होऊन जातं. म्हणून मग सगळा काच जो आहे तो व्यवस्थित पुसून घेतला. तो जो ट्रे आहे, जे ड्रॉवर आहे ते सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर मग खाली इथे कपाटामध्ये परत मला मुलांनी सगळे पेन आणि सगळे जे पेन्सिल इरेजर आहे ते इकडे तिकडे पडलेले दिसले, तर म्हटलं ते सुद्धा आवरून घेऊया, कारण असं काहीतरी पसारा पडलेला असला की तो तसाच असला आणि मग आपण निवांत बसतो असं कधी होतच नाही, कारण पसारा दिसला की तो कधी एकदा आपण आवरतो असं आपल्याला होतं. तर सगळा पसारा जो आहे तो मी व्यवस्थित आवरून घेत होते, कारण मुलं इरेजर, पेन्सिल, पेन कुठे पण टाकतात आणि मग ते दिसलं नाही की मग परत आपल्याला विचारतात.
तर मग म्हणून मी असं सगळं व्यवस्थित एका ट्रेमध्ये ठेवते. तर प्रत्येक बॉक्समध्ये मी एका बॉक्समध्ये, पेन्स एका बॉक्समध्ये आणि इरेझर, पेन्सिल हे सगळं एका बॉक्समध्ये आणि जे वापरण्याचे इरेझर, पेन्सिल किंवा शार्पनर आहे तर ते एका छोट्या बॉक्समध्ये ठेवते. आणि कलर असतील तर ॲक्रेलिक कलर वेगळे, पेन्सिल कलर वेगळे, हे सगळे कलर असे वेगवेगळे मी ठेवते, जेणेकरून मग मुलांना सांगितलं की ह्या डब्यात हे कलर ठेवलेले आहेत किंवा हे ब्रश आहेत, तर ते तिथूनच घेतात आणि मग जास्त पसारा होत नाही. पण तरीसुद्धा एखाद्या वेळेस आपण घरी नसलं की मग असा पसारा मुलं घालूनच ठेवतात. हे सगळं सामान मी व्यवस्थित ठेवत होते, कारण मग थोडा जरी पसारा असला आणि मग आपण तो तसाच ठेवला की मग नंतर काही दिवसानंतर खूप जास्त होतो, म्हणून मग आधीच सगळं आवरून घेते. तर इथे एक एक डबा मी व्यवस्थित ठेवत होते. आता बऱ्याच वेळा असं होतं की एखादा डबा खाली झाल्यानंतर त्यातले कलर वगैरे संपल्यानंतर तो मी दुसरीकडे ठेवते, तर मग जागा जी आहे ती इकडच्या तिकडे थोडीफार बदलते. तर सगळे डबे व्यवस्थित पुसून त्या ट्रेमध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर तो ट्रे जो आहे तो कपाटात ठेवून दिला. आता कपडेसुद्धा मुलं इकडे तिकडे टाकून ठेवतात, ते सुद्धा घड्या घालून व्यवस्थित ठेवून दिले आणि त्यानंतर कपाट व्यवस्थित लावून घेतलं आणि परत एकदा बाहेरून कपाट जे आहे ते व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता या रूममध्ये जे जे काही सामान आहे तर ते सगळं एकदाच पुसून घेते. कारण मग असं होतं एकाच रूममधलं एखादी वस्तू पुसली आणि दुसरी नाही पुसली की मग त्याच्यावरती धूळ असते आणि एखादी वस्तू स्वच्छ दिसते आणि एक तशीच धूळ जमलेली दिसते. तर त्यामुळे मग बघायलासुद्धा छान वाटत नाही, म्हणून म्हटलं आता सगळंच पुसून घेते. तर इथे मी जे मशीन आहे तीसुद्धा आधी पुसून घेतली. आता ही मशीन जी आहे तर ती खूप जुनी आहे, त्यामुळे ती खूप छानसुद्धा चालते. कारण असं आपल्याला वाटतं की नवीन असलं म्हणजेच ते चांगलं चालतं, पण जेवढी जुनी मशीन असेल तर तेवढीच ती छान चालते. त्यामुळे ही जुनी मशीन जरी असली तरी मी हिला भरपूर दिवसांची वापरते, ही खूप छान चालते. तर सुद्धा छानपैकी पुसून घेतली, कारण मशीनच्या खालचा भागसुद्धा धुळेने खराब होतो, त्याच्या खाली जाळं वगैरे लागतं, तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर कपाटसुद्धा पुसलं. आणि हा एक काच आहे वरच्या बाजूला भिंतीला, तर तो सुद्धा पुसून घेतला. तिथे सगळे रोजच्या वापराच्या वस्तू असतात, तर त्यामुळे तिथे धूळ माती जमा होते आणि सगळे डबे वगैरे खराब होतात. तर आधी डबे मी बाहेरून पुसून घेतले आणि त्यानंतर काचसुद्धा पुसून घेतला. आणि इथे असं मी तेलाची बॉटल ठेवत असते. तर काय होतं, डायरेक्ट तेलाची बॉटल ठेवल्यानंतर तेल थोडंफार खाली लागतं, तर मग काच खराब होतो आणि मग ते पुसायला गेलं की काचसुद्धा चिकट होतो आणि कपडासुद्धा खराब होतो. म्हणून मग त्याच्याखाली मी असं एक छोटा पेपर ठेवते आणि त्याला फोल्ड घालून ठेवते आणि ज्या काही तेलाच्या बॉटल्स असतील तर त्याच्यावरतीच मी ठेवते, जेणेकरून मग तेल डायरेक्ट खाली काचेला लागत नाही, त्या पेपरला लागतं. तर अशा छोट्या छोट्या काही गोष्टी केल्या की आपलं घर जे आहे ते स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. त्यामुळे आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि घरात येणाऱ्या माणसालासुद्धा घर सुंदर दिसलं की खूप छान वाटतं. तर सगळं व्यवस्थित पुसून मी इथे ठेवत होते आणि त्यासोबतच हा जो छोटा बॉक्स आहे तर याला आपण मुलांच्या स्टडी टेबलवरती वापरू शकतो किंवा आपलं मेकअपचं सामान ठेवू शकतो किंवा घरातील काही जे काही सामान आपल्याला ठेवायचं आहे ते सगळं आपण याच्यावरती ठेवू शकतो. तर हे बॉक्स घेतल्यानंतर मला खूप उपयोगात पडलेत, कारण रोजचं जे सामान आहे ते खाली वरती छोट्या छोट्या जरी बॉटल ठेवल्या आणि त्या काचेच्या असतात तर त्या पडायची भीती असते. पण आता हा बॉक्स जेव्हापासून मी ठेवला आहे तर तेव्हापासून अशी बॉटल खाली पडायची भीती राहत नाही. त्याच्यामध्ये सगळ्या बॉटल्स ज्या आहेत त्या व्यवस्थित बसतात आणि ज्या नाही बसल्या तर त्या मी अशा बाजूला ठेवते आणि त्याच्या खाली पेपर ठेवते, म्हणजे मग खालचा काच खराब होत नाही. तर सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित ठेवून दिल्या आणि त्यानंतर तिथल्या काही वस्तू अशा होत्या की त्या कपाटात ठेवायच्या होत्या, तर मग परत त्या कपाटात ठेवल्या आणि कपाट जे आहे ते लावून घेतलं. आता मुलं इकडचं तिकडे तर करतातच, कारण एखादी वस्तू आपण कुठेतरी ठेवली आणि दुसऱ्या दिवशी ती तिथे मिळेलच असं नाही, कारण मुलं जागा बदलतात आणि वस्तू जर जागची जागेवरती ठेवली की आपल्यालासुद्धा वेळेवरती ती मिळते. म्हणून मग मी नेहमी हा प्रयत्न करते की सगळ्या वस्तू जागच्या जागेवरच राहतील आणि मुलांनासुद्धा तेच सांगते. तर माझं सगळं आवरणं झालं होतं तोपर्यंत मुलं स्कूलमधून आले होते. तर याचं असं काहीतरी चाललं होतं, मला त्याच्या स्कूलमधल्या काही गोष्टी सांगत होता की आम्हाला टीचरनी असं सांगितलं, म्हणून तो मला सांगत होता. मला सगळ्याच गोष्टी लक्षात येत नाही, पण मग जे गोष्टी त्याच्या कळाल्या तर त्याला मी हो म्हणते, कारण तेवढंच त्याला
वाटतं आणि आणखीन तो त्याला जे काही सांगायचं असतं ते सगळं तो मनमोकळेपणाने सांगतो. त्याचं खाणं सुद्धा चाललं होतं आणि गप्पा सुद्धा चालल्या होत्या. तर यांच्या गप्पासोबत आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आधी तुम्ही जर व्हिडिओला हाईप केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, मग परत भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.